आपण पाहतात परिवर्तन न्यूज 24 तास। आज दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल लागला असून कारंजा लाड नगर परिषदेच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली असताना नगर अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी एमआयएम आणि भाजप यांच्यामध्ये चुरशीची लढत अखेरपर्यंत चालू होती। अखेर एमआयएमच्या फरीदाबानू शफी पुंजानी 110 मतांनी विजयी होऊन कारंजा नगरपालिकेवर एमआयएमच्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या, तर भाजपच्या सौ निशा विनीत गोलेच्छा यांचा अवघ्या 110 मतांनी निसटता पराभव झाला। नगरसेवक क्रमशः भाजप 13, एमआयएम 16, राष्ट्रवादी, अजित पवार गट 1, अपक्ष 1 एकूण 31 नगरसेवक निवडून आले आहेत, असे आमचे प्रतिनिधी प्रमोद देवळे यांनी कळवले। मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आपण आज 21 तारीख हे निकालाची तारीख आहे। तो निकाल जाणून घेण्यासाठी आपण शेतकरी निवास कारंजा तालुका इथं आलो आणि काही आपले प्रेक्षक आहेत ज्यांच्यासोबत आपण इंट्रोड्यूस करूया। तर आपलं गाव जीवनभाऊ जाधव बायपास कारंजा इथं राहतात, तर त्याचे इकडून आपण जाणून घेऊया की आता या निवडणुकीमध्ये आपल्याला काय वाटते, कोणाचा निकाल अपेक्षित आहे? निश्चित म्हणजे आता जवळपास निकाल निश्चितच झालेला आहे आणि एमआयएम समोर आहे असं समजलं मला, परंतु एमआयएमचं विजय निश्चित आहे असं मला समजतं। दादा आपल्याला काय वाटते? दादा तुम्ही तुम्हाला कोणाचा निकाल? काही लोकांचा कल आपण पाहू शकता की काही लोकांचं म्हणणं आहे की बीजेपी आणि जास्तीत जास्त लोकांचं कल असं येत आहे की एमआयएम बाजी मारेल। तर असंच आपलं चॅनल पाहत राहा। मी प्रमोद देवळे, परिवर्तन न्यूज चॅनल, न्यूज रिपोर्टर, तसंच कॅमेरामॅन समीर शेख। धन्यवाद। तर मिळालेल्या माहितीनुसार 11 प्रभागांचे निकाल जाहीर झालेले आहेत। त्यामध्ये 10 एमआयएम, 9 बीजेपी व 1 राष्ट्रवादीचा उमेदवार विजय झाला आहे। आपण इथे बघू शकता कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह। नाही हो, नाही